Okay, then once again, good morning. Last lecture आपण special sense organ eye start केलं होतं, but because of certain problem we were unable to complete that lecture. The only part that is remaining is your this physiology of vision, right? So today we will wind it up. So whether screen is visible? Yes, sir. Yes, sir. हो सर. प्लीज जरा लवकर जॉईन करत चला सगळेजण. So before starting we will have a quick recap of yesterday's lecture. ठीक है. So we have seen eye. ठीक है. eye चं स्ट्रक्चर पाहिलं होतं आपण. Okay, so here it is. So your eye, ठीक आहे, it is placed in the orbits, right? हे स्कल मध्ये दोन ज्या खाची आहेत जिथे डोळे आहेत त्याला म्हणतो आपण ऑर्बिट, राईट? सो इन दिस ऑर्बिट युअर आय दिस ऑर्गन इज प्लेस्ड. ठीक आहे. जर बाहेरून पाहू तर आयला वर अप्पर लिड्स असतात, राईट? अप्पर लिड्स ज्या काय आहेत या आतून जे काही मेम्ब्रेन आहेत कॉल्ड एज कंजक्टिव्हा. ठीक आहे. नंतर आयचा जो काही व्हाईट पार्ट आहे, जे काही व्हाईट लेअर आहे आयवर, वी कॉल इट ॲज अ स्क्लेरा, राईट? नंतर स्क्लेराच्या साईड मध्ये आतमध्ये इथं हा जो काही कलर्ड पोर्शन असतो, ठीक आहे, हे जे काही कलर्ड लेअर आहे पुढचं वरचं, वी कॉल इट ॲज आयरिस. ठीक आहे. सी दिस आयरिस इट कंटेन्स मेलॅनिन. मेलॅनिन इज अ कलरिंग पिगमेंट विच डिटरमाइन्स कलर ऑफ युअर आय. ठीक आहे. सो मेलॅनिनचं नुसतं ब्युटिफिकेशन फंक्शन नाहीये, नुसतं कलर येणं डोळ्याला, राईट? सो बेसिक फंक्शन ऑफ मेलॅनिन इज टू स्कॅटर, म्हणजे लाईटला स्कॅटर होऊ देत नाही. डोळ्यावरती जी काही लाईट पडते तिला स्कॅटर होऊ देत नाही. मेलॅनिन काय करतं, लाईट ऍब्झॉर्ब करतं. वी हॅव सीन दिस फंक्शन इन स्किन ऑल्सो. स्किन मध्ये सुद्धा मेलॅनोसाइट्स असतात बघा, राईट? मेलॅनिन सिक्रेट करण्यासाठी. तर मेलॅनिनचं काम काय होतं, तर लाईट ऍब्झॉर्ब करायची, त्यामधले युव्ही रेज ऍब्झॉर्ब करायचे आणि बाकीच्या ऑर्गन्स युव्ही रेजच्या हार्मफुल इफेक्ट पासून प्रोटेक्शन करायचं. सेम फंक्शन मेलॅनिन ऑल्सो ऑफर्स हिअर. ठीक आहे. सो मेलॅनिन इट प्रोड्युसेस कलर. तुमच्या आयचा जो काही कलर आहे इट इज डिटरमाइंड बाय मेलॅनिन अँड इट प्रोटेक्ट्स युअर आय ऑल्सो. ठीक आहे. आणि ह्या आयरिसच्या आतमध्ये हा जो काही काळसर भाग आहे, ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ लेन्स आणि ह्याला आपण म्हणतो प्युपिल. इट्स अ पार्ट ऑफ लेन्स, ह्याला म्हणतो आपण प्युपिल. तर जेव्हा आपण दृष्टी ऍडजस्ट करत असतो, सी लाईट आपलं लांबची गोष्ट, जवळची गोष्ट, एखादी लांबची गोष्ट असेल तर आपण काय करतो, जरासं नीट बघायचा प्रयत्न करतो. एखादी लांबची गोष्ट असेल तर आपण जाऊन तिथं जाऊन बघत नाही, किंवा जवळची गोष्ट असेल तर व्यवस्थित दिसत नाही म्हणून आपण लांब जाऊन बघत नाही, राईट? सो आवर आय ऍडजस्ट आवर व्हिजन. आपले डोळे काय करतात, व्हिजन ऍडजस्ट करतात. कसं, तर या प्युपिलची साईज, या लेन्सची साईज काय केली जाते, कमी जास्त केली जाते. प्युपिल लेन्सचाच एक भाग आहे, ठीक आहे, जो बाहेर ओपन दिसतो आपल्याला, प्युपिल म्हणजे. तर हे प्युपिल जशी ही लेन्स मोठी बारीक केली जाते. जेव्हा तुमची प्युपिल साईज मोठी होते या कंडिशनला म्हणायचं मायड्रियासिस. ठीक आहे. प्युपिलची साईज मोठी होणं याला म्हणायचं मायड्रियासिस.
हे कशाचा इफेक्ट आहे तर सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचा इफेक्ट आहे. प्युपिलची साईज एकदम लहान होणं, ठीक आहे, याला म्हणलं जातं मिओसिस. हा कुणाचा इफेक्ट आहे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचा इफेक्ट आहे. ठीक आहे. देन वी ऑल्सो सीन इट्स व्हेरियस लेयर्स. ठीक आहे, आपण पाहिलं तर जो काही बाहेरचा एकदम व्हाईट पार्ट आहे, व्हाईट कव्हरिंग आहे, वी कॉल्ड इट ॲज अ स्क्लेरा. राईट. स्क्लेराच्या आतमध्ये जो दुसरं व्हॅस्क्युलर कव्हरिंग आहे वी कॉल्ड इट ॲज अ कोरॉइड. कोरॉइड मध्ये सगळ्या ब्लड वेसल्स वगैरे असतात. ह्याचं काम काय आहे तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं. आणि कोरॉइडच्या आतमध्ये तिसरी महत्वाची लेअर असते, ती असती म्हणजे रेटिना. सी रेटिना इज मोस्ट डेलिकेट अँड मोस्ट सेन्सिटिव्ह लेअर. रेटिना कंटेन्स युअर फोटोरिसेप्टर्स. ठीक आहे, टोटल 5 प्रकारचे सेल्स असतात. राईट. त्यापैकी 2 सेल्स महत्वाच्या लक्षात ठेवा, रॉड सेल्स आणि कोन सेल्स. ह्या रॉड सेल आणि कोन सेल काय करतात तर जी काही लाईट डोळ्यावर पडती त्या लाईटचं रूपांतर ब्रेनच्या भाषेत करतात, म्हणजे नर्व इम्पल्सेस मध्ये. सी लाईट पडली डोळ्यामध्ये, राईट, डोळ्यामध्ये इमेज तयार झाली, गुड, पण ब्रेनला कळणार नाही ती इमेज कशाची आहे, कारण ही लाईटची भाषा आहे आणि ब्रेनची भाषा कुठली आहे नर्व इम्पल्सेस. समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये गेला, कर्नाटकात गेला आणि त्याला तो माणसाला मराठी येत नाही, तुम्ही त्याला मराठीत विचारायला लागला की ह्या पत्त्यावर कसं जायचं, त्याला काहीच समजणार नाही आणि तुमचं कम्युनिकेशनच काय होणार नाही, म्हणजे आउटपुटच काही निघणार नाही. सेम थिंग हॅपन्स, लाईट पडते, ठीक आहे, डोळ्यावर विजन तयार होते, पण हे विजनचं परसेप्शन होत नाही. हे विजनचं परसेप्शन होण्यासाठी हे लाईटची लँग्वेज कशात कन्वर्ट व्हायला पाहिजे, ब्रेनच्या लँग्वेजमध्ये. ब्रेनची लँग्वेज कुठली आहे नर्व इम्पल्सेस. तर हे लाईटची लँग्वेज नर्व इम्पल्सेस मध्ये कन्वर्ट करणे, लाईट एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणे, हे काम तुमचे फोटोरिसेप्टर सेल्स करतात, ते म्हणजे रॉड सेल्स आणि कोन सेल्स. ह्या कुठं असतात तुमच्या रेटिनामध्ये. ठीक आहे, त्या रेटिनामध्ये एक छोटासा खड्ड्यासारखा भाग असतो, याला म्हणलं जातं फोविया सेंट्रालिस. ठीक आहे, सेंट्रल डिप्रेशन सुद्धा म्हणतात, नाव नीट लक्षात ठेवा, फोविया सेंट्रालिस. त्याच्यामध्ये तुमचं रॉड रिसेप्टरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. जी काय लाईट पडते ही मेन इथं पडत असते. ठीक आहे, त्या भागात. नऊ युअर स्क्लेरा. ठीक आहे, ही जी काय मधली लेअर जी काय आहे, इट ऑल्सो कंटेन्स युअर सिलेरी बॉडी. सो दिस इज युअर सिलेरी बॉडी. सिलेरी बॉडी सिक्रिट्स ॲक्वियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर सिक्रेट करत असते. हा ॲक्वियस ह्युमर ह्या इथल्या कॅव्हिटीज मध्ये राहत असतो. ठीक आहे, सी तुमचं जे काही लेअर आहे स्क्लेरा, ठीक आहे, त्याच्या खाली एक लेअर आहे, कॉल्ड एज कॉर्निया. ठीक आहे, ही झाली स्क्लेरा. स्क्लेरा काय तुमचं प्युपिल वगैरे कव्हर करत नाही. ठीक आहे, तर इथं काय असतंय कॉर्निया असतं. त्या कॉर्निया आणि आयरिस ह्याच्यामध्ये एक गॅप असतो. कॉर्निया आणि आयरिसच्या मध्ये गॅप असतो. सी युअर स्क्लेरा कंटेन्स ऑल द आय. ठीक आहे, एक्सेप्ट प्युपिल अँड आयरिस. आयरिस आणि प्युपिल फक्त कव्हर करत नाही, बाकी सगळा भाग स्क्लेरा कव्हर करतो. ह्या कॉर्निया आणि ह्या आयरिस, कॉर्निया कुठं आहे आयरिसच्या आणि लेन्सच्या वर, प्युपिलच्या आणि ह्याच्या वर कॉर्निया आहे, हे नीट लक्षात ठेवा. तर हा कॉर्निया आणि हे आयरिस जे काय कलर्ड पार्ट, हा कॉर्निया. ठीक आहे, हा दिसतोय का, हा कॉर्निया आणि हे आहे सी, हा कॉर्निया आहे पूर्ण. दिस इज आयरिस अँड दिस इज लेन्स. सो दिस कॉर्निया अँड आयरिस ह्याच्यामध्ये अँटेरियर चेंबर असतो, ह्याच्यामध्ये ॲक्वियस ह्युमर सिक्रेट झालेला असतो. ॲक्वियस ह्युमर म्हणजे पातळ लिक्विड असतं. ह्या लिक्विडचं काम काय असतं तर प्रोटेक्शन करायचं, आणि जो काही भाग आहे ज्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ह्याला काय करायचं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं, जस्ट लाईक युअर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ठीक आहे, आपण पाहिलं होतं बघा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडच्या स्लाइड मध्ये, जिथं जिथं हा प्रेझेंट आहे तिथं तिथं त्याचं नाव वेगळं आहे. राईट. सो ठीक आहे, सो एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं होतं की जिथं जिथं एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे त्या त्या एरियामध्ये, ठीक आहे, त्या त्या एरियामध्ये आपण काय करतो त्याचं नाव वेगळं ठेवलं जात असतं. ओके, सो या एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं होतं की जिथं जिथं जो ऑर्गन आहे तिथं जर एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणून प्रेझेंट असेल तर त्याला त्यातल्या वेगळं नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल जर ब्रेन मध्ये असेल वी कॉल्ड इट ॲज सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड, आय मध्ये असेल वी कॉल्ड ॲज ॲक्वियस
ह्युमर, राईट. सो ऍक्वियस ह्युमर कोण सिक्रीट करत असतं, तर ह्या सिलेरी प्रोसेसेस, सिलेरी बॉडीचा भाग सिक्रीट करत असतं. हे ऍक्वियस ह्युमर ह्या कॅव्हिटीज मध्ये जात असतं. ही अँटेरियर कॅव्हिटी आणि दुसरी पोस्टेरियर कॅव्हिटी, ही ह्या पोस्टेरियर कॅव्हिटी. आणि इथं हा डॉट दाखवला ना मी निळा, इथं असतो कॅनल ऑफ स्लेम. ठीक आहे, आपण पाहतो बघा आय ड्रॉप आपण डोळ्यात टाकल्यानंतर घशात कडवट लागतं, तर हे कॅनल ऑफ स्लेम मधनं हे घशात ड्रेन होतं, राईट. नंतर लेन्सच्या मागचा पार्ट जो आहे, इंटेरियर पार्ट ऑफ आय, लेन्सच्या मागचा पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो पोस्टेरियर बॉडी, सॉरी पोस्टेरियर कॅव्हिटी. आणि पुढचा पार्ट जो आहे वी कॉल इट ॲज अँटेरियर कॅव्हिटी. पोस्टेरियर कॅव्हिटी जी काय आहे हिला व्हिट्रस बॉडी सुद्धा म्हणलं जातं. व्हिट्रस बॉडी का म्हणलं जातं, बिकॉज इट कंटेन्स अ स्पेसिफिक फ्लुइड, स्पेसिफिक लिक्विड, वी कॉल इट ॲज व्हिट्रस लिक्विड और व्हिट्रस ह्युमर. तर हा जो काही व्हिट्रस ह्युमर आहे, इट इज अगेन जस्ट स्पेशल लिक्विड. ह्याचं जिलेला एक सबस्टन्स असतो हा. ह्याचं मेन काम काय असतं, तर एक इंट्राऑक्युलर प्रेशर मेंटेन करायचं. ठीक आहे, सगळ्या आयला सपोर्ट करायचा. सी जर हे विट्रस बॉडी नसली असती तर काय झालं असतं, तुमचा आय कोलॅप्स झाला असतं. ठीक आहे, समजा एक गोल भाग आहे. ठीक आहे, आपण पाहतो एखादा गोल तुम्ही भाग बनवला काहीतरी असं नुसतं पोपळ. ठीक आहे, आतमध्ये काहीच नाही, तर काय होईल, जरा जरी हादरे वगैरे बसले किंवा कालांतराने काय होईल, ते रप्चर होऊन जाईल, त्याचा शेप आहे तसा राहणार नाही. ठीक आहे, तर आयचा शेप मेंटेन राहण्यासाठी, त्याला स्ट्रेंथ राहण्यासाठी, त्याची इंटेग्रिटी राहण्यासाठी, स्ट्रक्चर्स बाकीचे सगळे व्यवस्थित काम करण्यासाठी विट्रस बॉडी जी काय आहे त्याच्यामध्ये विट्रस ह्युमर आहे हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे, लेन्सचा पुढचा पार्ट पाहिला होता आपण. ठीक आहे, त्याला म्हणलं होतं आपण अँटेरियर कॅव्हिटी, पुढचा पार्ट आहे म्हणून अँटेरियर, मागचा पार्ट आहे म्हणून पोस्टेरियर. मग अँटेरियर कॅव्हिटी परत दोन चेंबर मध्ये डिवाइड होते, एक म्हणजे अँटेरियर चेंबर, दुसरा म्हणजे पोस्टेरियर चेंबर. अँटेरियर म्हणजे पुढचा चेंबर, पोस्टेरियर म्हणजे मागचा चेंबर. हे बघा अँटेरियर चेंबर, अँटेरियर चेंबर कशाच्या मध्ये आहे, कॉर्नियाच्या आणि आयरिसच्या मध्ये. ठीक आहे, कॉर्निया आणि आयरिसच्या मध्ये काय अँटेरियर चेंबर. आणि दुसरा चेंबर जो आहे पोस्टेरियर चेंबर, हा कशाच्या मध्ये आहे, आयरिसच्या आणि लेन्सच्या. ठीक आहे, हा जो काही लेन्स आहे आणि ह्या आयरिस आहे ह्याच्या मध्ये एक चेंबर आहे, मध्ये एक कॅव्हिटी आहे ज्याच्यामध्ये परत ऍक्वियस ह्युमर आहे, तो आहे पोस्टेरियर चेंबर. ठीक आहे, हे आहेत सस्पेन्सरी लिगामेंट सिलेरी बॉडीच्या इथं अटॅच झालेले. हे सस्पेन्सरी लिगामेंट काय करत असतात, लेन्सला मोठं लहान करायला हेल्प करत असतात. ठीक आहे, आपण पाहिलं होतं व्हिजन मध्ये. ठीक आहे, अकोमोडेशन जे काय होतं त्यामध्ये लाईट जे काय पास होते बघा. ठीक आहे, लाईट ही अशी आली, ठीक आहे, आली डायरेक्ट इथं पडली तर आपल्याला व्हिजन तयार होतं. लाईट रिफ्रॅक्शन आपण पाहिलं होतं. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर लाईट ट्रॅव्हल करत असते स्ट्रेट हॉरिझॉन्टल ह्याच्यामध्ये, पण जेव्हा एखाद्या मीडियम मधून जाते ती काय होते, बेंड होते. ठीक आहे, जेवढी बेंड होते त्याला म्हणायचं रिफ्रॅक्शन. आता जेव्हा लाईट आपल्या डोळ्यात पडेल तेव्हा त्याला काय काय पास करायचं आहे बघा. ठीक आहे, कॉर्निया आहे पहिला, कॉर्निया नंतर परत ॲक्वियस ह्युमर आहे, परत आयरिस आहे, परत ॲक्वियस ह्युमर आहे, परत लेन्स आहे. लेन्स म्हणजे काय असतं, लेन्स म्हणजे पडद्या टाईप स्ट्रक्चर असतं, फायबर्स बनलेलं, ट्रान्सपरंट फायबर्स. ठीक आहे, तर या ट्रान्सपरंट फायबर्स पासून बनलेलं आहे, म्हणजे सहजिक या फायबर मधून सुद्धा लाईट पास होणार, म्हणजे दिसत अगेन हा मीडियम, परत लाईट अजून रिफ्रॅक्ट होणार. सो दिस रिफ्रॅक्शन इज, हा जे काही रिफ्रॅक्शन होत आहे, रिफ्रॅक्शन मुळे काय होतंय, एक स्पेसिफिक अँगल मिळतो. आणि जे व्हिजन तयार होते, कशावर व्हिजन तयार होतं, रेटिना. ठीक आहे, जर लांबचं ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, तर व्हिजन कुठं तयार होईल, रेटिनाच्या माग, त्यामुळे माणसाला व्यवस्थित दिसणार नाही. जर जवळ असेल तर व्हिजन कुठं तयार होईल, मध्ये तयार होईल सॉरी, विट्रस बॉडी मध्ये तयार होईल, रेटिनाच्या पुढं, जिथं काय फोटो रिसेप्टर नाहीये, व्हिजन मिळणार नाही, आपल्याला कळणार नाही, राईट. त्यासाठी अकोमोडेशन ऑफ लेन्स खूप महत्वाचा पार्ट आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. सो आपण तो पाहूया आता. मी आता मागच्या स्लाइड्स काय रिपीट करत बसत नाही. विल स्टार्ट डायरेक्टली विथ फिजिओलॉजी ऑफ व्हिजन. चालेल ना, का मागचं पण सगळं रिपीट करू दे. हो सर.
हो सर. काय करूया, फिजिओलॉजी ऑफ विजन स्टार्ट करूया. येस सर. येस सर. सो फिजिओलॉजी ऑफ विजन यामध्ये आपल्याला काही स्टेप्स पाहावं लागणार आहे. तर त्यातल्या टोटल 5 स्टेप्स आपल्याला आहेत, आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, हे पार्ट झालेला आपला. स्टील विल रिपीटेड. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन टू द आय, लाईट रिफ्रॅक्ट होते आता सांगितलं मी तुम्हाला. सेकंड पार्ट इज फोकसिंग ऑफ इमेज ऑन रेटिना, दॅट इज अकोमोडेशन ऑफ लेन्स. ठीक आहे, जर लांबून लाईट आलेली असेल, लांबची लाईट असेल तर काय होईल, व्यवस्थित विजन मिळणार नाही. जवळची जरी असेल एकदम तर विजन काय मिळणार नाही. मग त्यासाठी लेन्स काय होत असते, ऍडजस्ट होत असते, त्याला म्हणतो आपण अकोमोडेशन ऑफ लेन्स. दुसरा कन्व्हर्जन्स ऑफ इमेज, इमेज तयार होणे. देन फोर्थ इज फोटोकेमिकल ऍक्टिव्हिटी इन द रेटिना अँड कन्व्हर्जन इनटू नर्व इम्पल्सेस. इट मीन्स कन्व्हर्जन ऑफ फोटो दिस लाईट एनर्जी इनटू युअर केमिकल एनर्जी. म्हणजे जी काही लाईट नॉलेज मिळालं आपल्याला, ते नॉलेज लाईटच्या लँग्वेज मधून नर्व इम्पल्सेस मध्ये कन्वर्ट करायचं, सो दॅट युअर ब्रेन कॅन अंडरस्टँड द थिंग्स. देन प्रोसेसिंग इन द ब्रेन अँड परसेप्शन, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. प्रोसेसिंग कसं होतं ब्रेन मध्ये, जे काही विजन आहे, ठीक आहे, फोटोरिसेप्टरने सगळे नर्व इम्पल्सेस क्रिएट केले. मग आता हे नर्व इम्पल्सेस डोळ्यामधून तुमच्या ब्रेन मध्ये कुठल्या पार्ट मध्ये जातात, कसे जातात, ही गोष्टी खूप महत्वाची आहेत. सी आपण पाहतो, सी आपले दोन डोळे आहेत, ठीक आहे, दोन्ही डोळे एकमेकाला कनेक्टेड आहेत. मी सांगितलं होतं लास्ट लेक्चर तुम्हाला, वी हॅव अ बायनॉक्युलर विजन. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो तेव्हा आपण दोन्ही डोळ्यांनी ती वस्तू पाहतो. असं होत नाही की एक डोळा इकडे आणि एक डोळा तिकडे. काहीतरी इंग्रजीत काहीतरी हिंदीत म्हणतात बघा, एकाला बघायचं एकाला बोलायचं. ठीक आहे, म्हणजे ज्यांच्या दृष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो विजनचा, त्यांना तसं म्हणजे एक म्हण आहे, माझ्या लक्षात येत नाही आता ती. काहीतरी फनी आहे, आठवल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, फरगेट अबाउट. सो आता ज्या व्यक्तींचा डोळा जरी अलाईन नसतील, ठीक आहे, एक डोळा इकडे असेल जर असा, एक डोळा इकडे असतो बघा, आपण तिराळ म्हणतो त्यांना. ठीक आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहाल तरी सुद्धा हे डोळे सुद्धा, हा डोळा जरी तिराळा असेल तरी तो काय करत असतो, इकडच्या बाजूला फोकस करायला बघत असतो. सो बेसिकली युअर आय हॅज अ बायनॉक्युलर विजन. दोन्ही डोळे मिळून एक गोष्ट बघतात. ठीक आहे, दोन्ही डोळे मिळून एकच गोष्ट पाहतात. दोन्ही डोळे जरासे स्लाइटली इनवर्ड बेंड होतात आणि एका गोष्टीवरती विजन कॉन्सन्ट्रेट करतात. दोन्ही डोळे हे एकमेकाला इंटरनली कनेक्टेड आहेत. ठीक आहे, एकमेकाला डायरेक्ट असं कनेक्टेड नाहीत, पण ब्रेनला हे दोन्ही डोळे कनेक्टेड असतात. त्यामुळे एक डोळा जरी माणसाचा गेला तरी एका डोळ्यानं माणसाचं काम चालतं. दोन्ही डोळे एकमेकांना डायरेक्ट कनेक्टेड नाही आहेत, बट ब्रेनशी कनेक्टेड असतात. त्यामुळं एक डोळा जरी नसला तरी माणसाचं काम चालतं, फक्त त्याला बॅलन्सला प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तर आपण हा महत्वाचा पार्ट पाहू, दॅट इज कसे इम्पल्सेस जातात, कुठून कुठल्या पार्ट मध्ये जातात. ठीक आहे, ब्रेनचा कुठला पार्ट विजनशी कन्सर्न करतो, दॅट वी विल सी. सो वन्स अगेन रिपीट दिस 5 स्टेप्स. रिफ्रॅक्शन, दुसरं म्हणजे अकोमोडेशन ऑफ लेन्स, तिसरं कन्व्हर्जन्स ऑफ इमेज, चौथं म्हणजे कन्व्हर्जन ऑफ लाईट इंटू नर्व इम्पल्सेस, आणि पाचवं प्रोसेसिंग इन ब्रेन. ठीक आहे, 5 पॉइंट लक्षात ठेवायचे. सी इट इज नॉट लाईक दॅट की मी जे पॉइंट जसं लिहून दिलंय तसंच पाठ करा, असं काही नाहीये. आता मी लिहिलंय एक पण सांगतोय एक, बोलतोय एक. ठीक आहे, कारण का शब्दशः त्याचा अर्थ तो होतोय. मला लिहिताना हे शब्द बरोबर वाटले म्हणून हे लिहिले, पण बोलताना मला तुम्हाला सोपं वाटेल म्हणून हे शब्द मी वापरतो. सेम वे तुम्ही कुठला शब्द वापरायचा हे तुम्ही ठरवा, फक्त त्याचा अर्थ समजून घ्या आणि तुमच्या भाषेत त्याला उतरवा. ठीक आहे, जेवढं तुम्ही तुमच्या शब्दात ते लिहायला जाल तेवढं तुम्हाला इझी राहील लक्षात ठेवायला. जर तुम्ही पाठांतर करून लिहायला जाल मग संपलात तुम्ही. जर तुम्ही पाठांतर करायला गेलात मित्रांनो, खूप अवघड होऊन जाईल. पाठांतर विसरा, तुम्ही केले 10वी 12वी मध्ये, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि मधली एखादी वाक्य सुटले की पुढचं आठवतच नाही, मग डायरेक्ट जय हे करतो, आहे की नाही.
होतं की नाही असं, मधली एखादी लाईन सुटली की पुढचं आठवतच नाही. हा प्रॉब्लेम कशामुळे होतो, तर तुम्ही पाठांतर करता. पाठांतर करायचं नाही, पॉइंट लक्षात ठेवायचे. हे एकदा तुम्ही लक्षात ठेवले, मग स्वतःच्या थॉट्स स्वतःचे लँग्वेज मध्ये वापरा. ठीक आहे. बऱ्याच जणांना कॉम्प्लेक्स असतो की माझं इंग्लिश व्यवस्थित नाही, माझं हे नाही. काय फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. अँड दॅट, इन, आय, वाय, ए, ई, आय, ओ, यू वगैरे काही इकडचा तिकडं झाला, अँड लागला नाही, ए लागला, काही फरक पडत नाही. काहीही फरक पडत नाही. तुमची लँग्वेज आली पाहिजे. ठीक आहे. एखादा शब्द इकडचा तिकडं झाला, अर्थ बदलतो, नो डाऊट. ठीक आहे. पण ऍटलिस्ट स्टार्ट करताना घाबरू नका, व्हायचं ते होईल. पण स्वतःच लिहायला चालू करा. इंग्लिश येत नाही म्हणून बसू नका. ठीक आहे. तर स्वतःच्या लँग्वेज मध्ये आता एक 5 पॉईंट घेऊया आपण. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. नंतर फोकसिंग ऑफ इमेज ऑन रेटिना बाय अकोमोडेशन ऑफ लेन्स. एवढं मोठं लिहिण्यापेक्षा मी लक्षात ठेवणार अकोमोडेशन ऑफ लेन्स. तिसरं कन्व्हर्जन ऑफ इमेज. चौथं कन्व्हर्जन ऑफ लाईट इंटू नर्व इम्पल्सेस इन रेटिना. पाचवं मी लिहिणार प्रोसेसिंग इन ब्रेन. ठीक आहे. हे 5 पॉईंट लक्षात ठेवा. नाउ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. So light waves in they travel parallel. ठीक है. When they are passing through medium, they bend slightly. This bending or this phenomenon we call it as refraction. See, before light reaches retina, it passes through many objects like cornea, your aqueous humor, your lens, even your vitreous body, right? So refraction takes place in every medium. प्रत्येक medium मध्ये गेला, cornea मध्ये गेला, refraction झालं. aqueous humor मध्ये गेला, परत refraction झालं. परत vitreous body मध्ये गेला, परत refraction झालं, right? So ज्या ज्या medium मध्ये जाईल, परत तिथं 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 असं हे refraction होत जाणार आहे. So in normal eye, light waves they focus on retina. जेव्हा तुमचा डोळा नॉर्मल असतो, विजन नॉर्मल असतं, तेव्हा काय होत असतं, तुमचे लाईट ही कुठं फोकस झालेली असते, रेटिनावर. सो दॅट डायरेक्ट विजन तयार होत असतं. बट बऱ्याच वेळा काय होतं, शॉर्ट सायटेडनेस मध्ये मायोपिक आय म्हणतो आपण त्याला, लाईट काय झालेली असते, इट इज फोकस्ड इन फ्रंट ऑफ रेटिना, रेटिनाच्या पुढं. मग अशा कंडिशन मध्ये देर इज नो पॉसिबल विजन, कारण रेटिना मध्येच फक्त फोटोरिसेप्टर सेल्स आहेत, रॉड आणि कोन सेल्स. पुढे आहेत का म्हणजे विट्रस बॉडीमध्ये नाहीये, मग विजन होत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, कॉन्केव्ह लेन्स वापरतो. ठीक आहे. कॉन्केव्ह लेन्स काय करते, त्याचं रिफ्रॅक्शन वाढवते आणि तुम्हाला विजन व्यवस्थित मिळवून देते. सेम इन केस ऑफ फार साइटेडनेस. ठीक आहे. लाईट इज फोकस्ड बिहाइंड द रेटिना. बिहाइंड द रेटिना म्हणजे रेटिनाच्या मागं जातोय फोकस. मग मागं तर काय रॉड्स आणि कोन्स नाहीत, त्यामुळे परत विजन होणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याचं रिफ्रॅक्शन जरासं कमी करावं लागतं, सो दॅट हे बरोबर रेटिनावर पडेल. हे आपण कसं करतो, बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स. राईट. माहिती आहे ना कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. Yes, sir. Yes, sir. हो सर. So next part is Yes. accommodation of lens. Accommodation is a reflex process. ठीक है. It brings light rays from an object into a perfect focus on retina by adjusting the lens. So basically accommodation म्हणजे काय लक्षात ठेवा, it changes strength of your lens. ठीक है. Accommodation is an ability of your body to change strength of the lens. See, lens ही अशी गोल आहे, ठीक आहे, जराशी अशी गोलसर आहे आणि जाड आहे. आपण काय करतो, याची स्ट्रेंथ काय करतो, चेंज करतो. सस्पेन्सरी लिगामेंट पाहिलेत आपण आयला असणार, ते काय करतात, त्याला असं ओढतात. ओढल्यामुळे काय होतं, डोळ्याची साईज कमी जास्त होते. ठीक आहे. लेन्स लेन्स अशी मोठी होते, ओढली गेली म्हणजे काय होईल, पातळ होईल. दाबली गेली म्हणल्यानंतर किंवा नॉर्मल ह्याच्यावर आली तर काय होईल, जाड राहील. सो वेन अन ऑब्जेक्ट लाईंग लेस दॅन 6 मीटर अवे, म्हणजे 6 मीटर अवे पेक्षा कमी विजन मध्ये आपण पाहिला तर इमेज फॉर्म जी काय आहे ती काय होईल, इट विल गो बिहाइंड द रेटिना. बट अकोमोडेशन ऑफ इमेज काय होतं, द इमेज इज फॉर्म्ड ऑन द रेटिना अँड वी कॅन सी दॅट ऑब्जेक्ट. फॉर अकोमोडेशन टू व्ह्यू क्लोजर ऑब्जेक्ट्स, जे क्लोजर ऑब्जेक्ट बघायचं असेल तुम्हाला तर कुठले मसल्स महत्वाचे बघा, सिलियरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. सिलियरी मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. अँड लेन्स बिकम्स थिक. लेन्स बिकम्स थिक विच कॉजेस फोकस ऑन क्लोजर ऑब्जेक्ट्स.
सी लेन्स थिक करतो आपण, ठीक आहे. लेन्स थिक झाल्यामुळं काय होतं, लेन्स थिक झाल्यामुळं आता काय होणार आहे, सी लाईट पास होत होते, ठीक आहे. पण हे ऑब्जेक्ट जवळच आहे, जवळच आहे म्हणल्यानंतर लाईट काय होईल, जास्त ही होईल, रिफ्रॅक्ट होईल आणि कुठं जाईल, ही रेटिनाच्या पाठीमागे जाईल, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. नियर साइटेडनेस म्हणतो आपण याला. मग अशा वेळेस काय करते बॉडी तुमची, सस्पेन्सरी लिगामेंट काय करते, कॉन्ट्रॅक्ट करते. हे बघा असा हा डोळा आहे तुमचा, राईट, सस्पेन्सरी लिगामेंट येत आहे. सस्पेन्सरी लिगामेंट काय करतात, ओढतात, त्यामुळे लेन्स काय होते, अशी चपटी बनते. चपटी बनते म्हणजेच काय होते, जाड होते. जाड झाल्यामुळे काय होतं, आता लाईट काय होईल, जास्त रिफ्रॅक्ट होईल आणि रेटिनावर फोकस होईल. सिमिलरली जेव्हा ऑब्जेक्ट लांब असेल तेव्हा काय होईल, सिलिरी मसल्स काय होतील, रिलॅक्स होतील, ठीक आहे. सिलिरी मसल्स रिलॅक्स झाल्यामुळे काय होईल, टेन्शन काय होईल, टेन्शन ऑफ लिगामेंट विल बिकम ग्रेटर, इट विल पुल द लेन्स, ठीक आहे. लेन्स काय होईल, आता पुल केली जाईल, हे रिलॅक्स झाले, लेन्स काय होईल, अशी पुल होईल, आता पुढे जाईल, त्यामुळे काय होईल, थिन होईल लेन्स, ठीक आहे. चपटी झाली, जाड होणार, ताणली गेली, थिन होईल, ठीक आहे. So this is what diagrammatic representation is. See, the suspensory ligament काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. Sorry, this is for distance object. रिलॅक्स झाले, राईट. सो युअर कन्व्हेन्स, ही जी काही लेन्स जी आहे ही काय होती बघा, फ्लॅट होती. फ्लॅट झाल्यामुळे काय झालं, हा फोकस इथं पडणार आहे बघा, राईट. इथं बघा नियर ऑब्जेक्टला काय झालेलं आहे, सस्पेन्सरी लिगामेंट कॉन्ट्रॅक्ट झाले, राईट. कॉन्ट्रॅक्ट झाले त्यामुळे काय झालं, चपटी झाली लेन्स. लेन्स चपटी झाली त्यामुळे काय होतं, रिफ्रॅक्शन कमी होतं and rays are focused on retina. This is the accommodation lens. लांबचं विजन असेल तर काय होतात, लेन्स पुल केली जाते त्यामुळे लेन्स थिन बनते. जवळचा ऑब्जेक्ट असेल तर लेन्स काय, सस्पेन्सरी लिगामेंट कॉन्ट्रॅक्ट होतात आणि लेन्सला काय करतात, चपट करतात, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, विजन व्यवस्थित दिसतं. So convergence of image, see, as I told you, your eye, it has a binocular vision, means even though we have two eyes we perceive a single image, ठीक आहे. असं होत नाही की बाबा मी आता लॅपटॉप पाहतोय, ह्या डोळ्याला एक वेगळा लॅपटॉप दिसतोय, ह्या डोळ्याला एक वेगळा लॅपटॉप दिसतोय. इमॅजिन करा तुमच्याजवळ दोन मोबाईलचे कॅमेरे आहेत, राईट. दोन कॅमेरे तुम्ही एका पीसीला कनेक्ट केले. यू आर गेटिंग व्हॉट आय एम टेलिंग यू. Yes, sir. Yes, sir. यू हॅव टू कॅमेराज, ठीक आहे, आणि दोन कॅमेरे तुम्ही अशा समोर ठेवले तर तुमच्या पीसीवर कनेक्ट केले. सो नाव यू विल बी गेटिंग टू डिफरंट विजन्स of camera 1 and camera 2, राईट. कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 जरी दोन्ही तुम्ही शेजारी शेजारी ठेवले असतील तरी ह्याचं एक वेगळं विजन दिसेल तुम्हाला, ह्याचं एक वेगळं विजन दिसेल. सेम हॅपन्स युअर आय, जरी दोन डोळे आहेत पण दोन विजन दिसायला पाहिजेत आपल्याला, but it doesn't happen. What happens, both of these eye they perceive a single vision, that is why we call it as binocular vision. In binocular vision what happens, your two eyeballs they turn slightly inward, ठीक है, and focus on a close object so that both images falls on corresponding points on the retina at the same time, ठीक है. दोन्ही इमेज आपण अशा रीतीने ऍडजस्ट करतो की दोन्हीची इमेज ही ऍट अ टाइम एका वेळेस पडेल. And this phenomenon we call it as convergence, means mixing of this vision, म्हणजे दोन्ही डोळ्यांना एकच विजन दिसते. We call it as convergence of image. आपण डोळे असे ऍडजस्ट होत असतात, एकच इमेज, आता सी, आता जे काय तुम्ही स्क्रीन पाहताय तुमच्या मोबाईलची स्क्रीन, त्या मोबाईलची स्क्रीन ही दोन्ही डोळे ऍडजस्ट अशा पद्धतीने झालेले असतात की दोन्ही ऍट अ टाइम जी काही इमेज तयार झालेली दोन्ही मध्ये ऍट अ टाइम होते, त्यामुळे तुम्हाला एकच विजन दिसतं. वी कॉल्ड एज कन्वर्जन्स ऑफ इमेज. नाउ थर्ड इज कन्वर्जन ऑफ लाईट into nerve impulses. See, it takes place in retina. Your retina is the third layer of eye. पहिलं होतं sclera white, नंतर होतं vascular, that is your choroid,
आणि थर्ड आहे त्याखाली ते म्हणजे रेटिना. रेटिना एक खूप डेलिकेट असतं, हे नर्वच्या लेयर्स पासून बनलेलं असतं. त्याच्यामध्ये दोन महत्वाचे सेल्स आपल्याला नाव लक्षात ठेवायचे, रॉड सेल आणि कोन सेल्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी फोटोकेमिकल ऍक्टिव्हिटी इन रॉड सेल्स. रॉड सेल मध्ये कशी ऍक्टिव्हिटी होते आणि कोन सेल मध्ये कशी ऍक्टिव्हिटी होते. रॉड सेल मध्ये आणि कोन सेल मध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स आहे, आपलं विजन जे काय तयार होतं ते कसं तयार होतं, नाउ वी विल सी. So photochemical activity in rod cells of retina. See your eye, each eye, ठीक है, it contains around 125 million rod cells. ठीक है, they are located in your retina. See, retina is basically made up of sheets or layers of neurons. Retina कशापासून बनलेले आहे, layers of neurons बनलेले. So each eye it contains around 125 million rods. सो दोन आय मध्ये किती झाले, 250 मिलियन रॉड सेल्स असतात. ठीक आहे. सो युअर इच आय इट कंटेन्स 125 मिलियन रॉड सेल्स. युअर रॉड सेल्स कंटेन अ लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट. वी कॉल इट एज रोडॉप्सिन. पिगमेंट म्हणजे काय, कलर्ड मॉलिक्युल्स, त्याला म्हणतो आपण पिगमेंट. मिरची पाहिली तुम्ही, मिरचीला कसला रंग असतो, मिरचीला कसला रंग असतो, रेड ग्रीन. रेड ग्रीन. रेड कलर असतो. वाळलेली मिरची जी असते ती, राईट, बिकॉज इट कंटेन्स अ कलरिंग पिगमेंट, कॅप्सासिन, कॅप्सान्थिन, राईट, हे कलरिंग पिगमेंट्स आहेत. या कलरिंग पिगमेंट्स मुळे त्याला रेड कलर आहे. सेम युअर पपाया, युअर कॅरेट्स, गाजर, दे कंटेन्स कॅरोटेनॉइड्स, त्यामुळे त्यांना असं लालसर पिवळासर कलर असतो, राईट. सो दीज आर ऑल डिफरंट केमिकल पिगमेंट्स, कलरिंग पिगमेंट्स. कलरिंग पिगमेंट म्हणजे काय, कलर देणारे. आता हिम, हिम पण काय कलरिंग पिगमेंटच आहे. हिम हॅज रेड कलर, दॅट इज वाय युअर आय हॅज रेड कलर, सॉरी युअर red blood cells have red color, right, because of this coloring pigment heme. Same way your rods contains a light sensitive pigment. जे असे पिगमेंट की जे लाईट ची सेन्सिटिव्ह आहेत, त्याचं नाव आहे रोडॉप्सिन. ठीक आहे. दिस रोडॉप्सिन इज बेसिकली मेड अप ऑफ अ प्रोटीन. ठीक आहे. वी कॉल्ड एज ऑटॉप्सिन, स्कॉटॉप्सिन म्हणलं तरी चालतं. ऑटॉप्सिन लक्षात ठेवा और स्कॉटॉप्सिन लक्षात ठेवा, दोन्ही मिनिंग एकच होतं. स्कॉटॉप्सिन अँड अ लाईट सेन्सिटिव्ह स्मॉल मॉलिक्यूल वी कॉल्ड एज रेटिनॉल किंवा रेटिनिन. ठीक आहे. तर हे प्रोटीन आहे स्कॉटॉप्सिन, आणि दुसरा एक मॉलिक्यूल आहे त्याचं नाव आहे रेटिनॉल. एव्हर हर्ड अबाउट रेटिनॉल, नाव ऐकलं कधी रेटिनॉल? कधीच ऐकलं नाही? Okay, now keep this in mind. Retinol is one of the active form of vitamin A. Retinol, retinol. See, slight difference is there. Retinol आणि nol, 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 NAL, nol, and retinoic acid. हे तीन फॉर्म आहेत विटामिन ए चे जे ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्यापैकी हा जो रेटिनॉल आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर विजन. त्यामुळे आपण पाहतो बघा, नाईट ब्लाइंडनेस झाला, आपण आपल्याला जुने लोक म्हणतात बघा, पपईचे बी ओलांडले की रातांधळेपणा होतो, म्हणतात की नाही, पपईचे बी ओलांडले की रातांधळे होतो, पपईचे बी कधी ओलांडायचे नाहीत. असं का, असं काय शब्दशः होतं का, तुम्ही पपईचं बी ओलांडलं म्हणजे काय तुम्ही लगेच रातांधळे झाला, असं होत नाही. ठीक आहे. लॉजिक काय त्याच्या बी, आणि ओलांडणे म्हणजे नाकारणे. ठीक आहे. ओलांडणे आपण कशाला म्हणतो, मी घराचा पायरा ओलांडला म्हणजे मी घरच्यांचं ऐकलं नाही, असा शब्दशः अर्थ होतो. म्हणजे जर तुम्ही पपई ओलांडली म्हणजे पपई तुम्ही खाल्ली नाही, पपईचे बी, पपई फळ तुम्ही खाल्लं नाही, तर तुम्हाला विटॅमिन ए ची डिफिशियन्सी होईल. आपल्या पूर्वजांना माहित नव्हतं की ह्याच्यामध्ये विटॅमिन ए असतं, त्यामुळे असं होतं. फक्त त्यांना एवढं माहिती होतं की पपई खाल्ल्यानंतर नाईट ब्लाइंडनेस होत नाही, हे त्यांना माहित होतं. युअर पपाया कंटेन्स विटॅमिन ए, व्हेरी गुड अमाऊंट ऑफ विटॅमिन ए. ठीक आहे. आणि हे जे काही विटॅमिन ए आहे, दिस विटॅमिन ए इज इसेन्शियल फॉर युअर विजन. कुठल्या फॉर्म मध्ये, डोळ्यामध्ये तुमचे जे काही रॉड सेल्स आहेत, रॉड सेल मध्ये दोन पार्ट रोडॉप्सिन असतं. रोडॉप्सिन हे पिगमेंट दोन पार्ट पासून बनलेलं आहे. एक म्हणजे प्रोटीन स्कॉटॉप्सिन,
आणि दुसरा पार्ट जो आहे तो एक स्मॉल मॉलिक्यूल आहे, त्याचं नाव आहे रेटिनॉल. ठीक आहे, रेटिनॉल म्हणजेच विटॅमिन ए. राईट. सो रेटिनॉल इज अ कॅरोटिनॉइड मॉलिक्यूल अँड इट्स अ डेरिव्हेटिव्ह ऑफ विटॅमिन ए. ठीक आहे, विटॅमिन ए म्हणजेच रेटिनॉलच असा काही नाही आहे. रेटिनॉल इज ऑल्सो विटॅमिन ए, रेटिनॉल इज ऑल्सो विटॅमिन ए, and even retinoic acid is also considered as vitamin E. Okay, so rods, they upon interaction with light releases nerve signals. ठीक आहे, आता हे नर्व सिग्नल कसं रिलीज करत असतं तर एक सिस आणि ट्रान्स. आता हे तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकायला, आता जर इथं शिकवत सिस ट्रान्स मध्ये कसं कन्व्हर्जन होतं वगैरे सांगत बसलो तर अराउंड इट विल टेक मोर हाफ एन आवर. ठीक आहे, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, दोन फॉर्म्स असतात त्याचे, एक सिस फॉर्म असतो, एक ट्रान्स फॉर्म असतो. मग जेव्हा लाईट मॉलिक्यूल येतो ह्या रोडॉप्सिन वर पडतो, ते प्रोटीन ऍक्टिव्हेट होतं आणि काय होतं, हे जे काही सिस फॉर्म आहे तुमच्या रेटिनॉलचा हा ट्रान्स मध्ये कन्वर्ट होतो. परत लाईट पडतं, परत ट्रान्सचा फॉर्म सिस मध्ये कन्वर्ट होतो, परत सिसचा ट्रान्स मध्ये. आणि हे जे काही कन्व्हर्जन होत असतं सिसचं ट्रान्स मध्ये, ट्रान्सचं सिस मध्ये, ह्यामध्ये एनर्जी रिलीज होत असते. आणि जी काही एनर्जी रिलीज झाली होते ती जी काही एनर्जी रिलीज आहे ही नर्व इम्पल्सेसच्या माध्यमातून पुढे पाठवली जाते आणि त्याला आपण विजन कन्सिडर करतो. राईट. सो युअर रॉड्स, सो इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, तुमच्या लेवलला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आता. ठीक आहे, ते नीट सांगतो अजून एकदा, नीट लक्षात ठेवा. तुमच्या लेवलला ज्याला एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं त्यांना अजून डीप मध्ये वाचा, मी जे काही पॉईंट सांगितले ते. रॉड्स 125 मिलियन रॉड्स असतात एका आय मध्ये. प्रत्येक आय मध्ये प्रत्येक रॉड सेल मध्ये एक पिगमेंट असतं जे लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट आहे, त्याचं नाव आहे रोडॉप्सिन. हे रोडॉप्सिन दोन पार्ट पासून बनलेलं आहे, एक म्हणजे प्रोटीन पार्ट स्कोटॉप्सिन आणि दुसरा म्हणजे पिगमेंट आहे किंवा एक पिगमेंट किंवा मॉलिक्यूल आहे, स्मॉल मॉलिक्यूल. पिगमेंट म्हणा त्याला, ऍक्च्युली पिगमेंटच आहे. त्याचं नाव आहे रेटिनॉल. रेटिनॉल इज नथिंग बट विटॅमिन ए. जेव्हा लाईट ह्याच्यावर पडते तेव्हा सिसचं ट्रान्स मध्ये कन्वर्ट होत असतं, ट्रान्सचं कन्वर्जन सिस मध्ये होत असतं आणि ह्याच्यामधून जी काही एनर्जी रिलीज होते ती एनर्जी केमिकल इम्पल्सेसद्वारे पुढे पाठवली जाते ब्रेनकडे. ठीक आहे, हे सगळं मी शॉर्ट मध्ये लिहिलंय. रॉड्स अपॉन इंटरॅक्शन विथ लाईट रिलीजेस नर्व सिग्नल. ठीक आहे, तुम्ही एवढाच पॉईंट लिहा, सफिशियंट आहे. ज्याला जास्त नॉलेज वाचायचं ते पुढे जाऊन वाचू शकतात. सो युअर रॉड्स दे डील विथ ब्लॅक अँड व्हाईट विजन ड्यू टू इट्स इनॅबिलिटी ऑफ रोडॉप्सिन टू इंटरॅक्ट विथ कलर्ड लाईट. सी, तुमचा रोडॉप्सिन जो आहे हा डीम लाईट मध्ये काम करतो. ठीक आहे, रोडॉप्सिन जो काय आहे हा कुठं काम करतो तर डीम लाईट मध्ये काम करतो. त्यामुळं हा एकच पिगमेंट आहे. ठीक आहे, रोडॉप्सिन जो आहे हा एकच पिगमेंट आहे, हा डीम लाईटशी काम करतो. त्यामुळे तुम्हाला कलर्ड विजन रोडॉप्सिन मुळे मिळत नाही. त्यामुळे जेव्हा रात्र असती किंवा अंधार असतो तेव्हा तुमच्या रॉड सेल्स जास्त ऍक्टिव्ह असतात. फोटोकेमिकल ऍक्टिव्हिटी इन कोन सेल्स. राईट, आपण रॉड सेल मध्ये ऍक्टिव्हिटी पाहिली, आता कोन सेल मध्ये पाहूया. तर कोन सेल किती असतात, 7 मिलियन असतात. नाउ सी द डिफरन्स. युअर retina, it contains around 125 millions of rod cells. ठीक है, while only 7 million cells of cone type. cone cells किती आहेत, फक्त 7 million. See, its activity is same but it contains different photopigments. ठीक है, and your cone cells, see cone cell and the rod cell both the activity is same. Right, cis retinal, trans retinal, cis retinal हेच होत असतं. फक्त रॉड सेल्स मध्ये जो काही पिगमेंट आहे हा रोडॉप्सिन आहे आणि इथं वेगळा आहे. ठीक आहे, फक्त इथं जो काही पिगमेंट यूज केला जातोय त्याचं काम काय आहे तर कलर्ड लाईटशी इंटरॅक्ट व्हायचं. तर कुठल्या कुठल्या 3 लाईट आहेत, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. या 3 महत्वाच्या लाईट आहेत की ज्याच्याशी आपला आय इंटरॅक्ट होतो. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू या तिन्हींचे वेगळे वेगळे कॉम्बिनेशन होऊन तुम्हाला कलर्ड विजन दिसतं. यो कोन सेल कंटेन आयडॉप्सिन. ठीक आहे, कुठला पिगमेंट आहे याच्यामध्ये, आयडॉप्सिन. रॉड सेल मध्ये कुठला आहे, रोडॉप्सिन. सी आयडॉप्सिन इट कंटेन्स 11 सिस रेटिनॉल अँड फोटॉप्सिन. ठीक आहे, रोडॉप्सिन कशापासून बनलेला आहे, स्कोटॉप्सिन आणि रेटिनॉल. हे कशापासून बनलेलं आहे, हे पण रेटिनॉल आणि फोटॉप्सिन पासून बनलेलं आहे. हा दोन डिफरन्स नीट
लक्षात ठेवा. परसेप्शन ऑफ कलर डिपेंड्स ऑन विच कोन्स आर स्टिम्युलेटेड. ठीक आहे, म्हणजे कुठल्या लाईटचे कोन्स स्टिम्युलेट होतात ह्याच्यावर तुमचा परसेप्शन ऑफ कलर इम्पॉर्टंट असतो. फायनल परसिव्ड जो काही कलर असतो इट इज कॉम्बिनेशन ऑफ ऑल थ्री टाइप्स. ठीक आहे, जे तीन प्रकारचे जे काही कोन्सल्स आहेत कलर पिगमेंट डील करणारे, रेडशी, ग्रीनशी आणि ब्ल्यूशी, कुठल्याशी कुठले जास्त हे होतात. समजा आता ठीक आहे, सो दिस इज माय माउस. हा कुठल्या कलरचा आहे? येस, ब्लॅक ब्लॅक. ब्लॅक माउस इज ब्लॅक ब्लॅक कलर. ठीक आहे, ओके. माय शर्ट कलर? लाईट ब्लू लाईट ब्ल्यू. ब्ल्यू, सिम्पली ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, फेंट ब्ल्यू, ब्ल्यू. ओके. नाउ सी दिस. तुम्हाला लहानपणीचा एक एक्सपेरिमेंट आठवतो का? एक प्रिझम तुम्ही धरला होता, त्यामध्ये लाईट पडला की प्रिझम मधून एक 7 वेगवेगळ्या प्रकारची लाईट दिसतात आपल्याला. येस सर येस. आठवतो? किंवा इंद्रधनुष्य, रेनबो इंद्रधनुष्य दिसतं आपल्याला आकाशात 7 वेगवेगळे रंग. राईट. तर हे जे काही कलर्स असतात, म्हणजे हे लाईट मध्ये ऑलरेडी हे 7 कलर्स आहेत, पण हे दिसतं आपल्याला व्हाईट. राईट. लाईट मध्ये आपल्याला फक्त व्हाईट लाईट दिसते, पण ऍक्च्युली ह्याच्यामध्ये 7 लाईट आहेत. एखादं कापड तुम्हाला ब्ल्यू रंगाचं दिसतं. का दिसतं? कारण का तर ते बाकीचे कलर ऍब्झॉर्ब करतात आणि ब्ल्यू लाईट काय करतं? रिफ्लेक्ट करतं. राईट. सो दिस इज व्हॉट लॉजिक बिहाइंड दॅट. सो फायनल परसिव्ड जो काही कलर आहे हा काय होतो? 3 कॉम्बिनेशन. 3 कुठले कुठले आहेत? रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. हे 3 मेन कलर आहेत डोळ्यामध्ये. या तिन्हीचे वेगळे वेगळे थोडेफार कॉम्बिनेशन होतात आणि मग तुमच्या जो काही कलर आहे तो तुमच्या डोळ्याला हा कलर दिसतो. द प्रॉपर मिक्स ऑफ ऑल दिस कलर्स प्रोड्यूस परसेप्शन ऑफ व्हाईट. जर व्यवस्थित जर सगळे कलर जर मिक्स झाले, ऑल कलर 7 कलर्स मिक्स झाले, हे 3 कलर जर मिक्स झाले, इट विल प्रोड्यूस व्हाईट. ठीक आहे. आणि जर हे कलर्स जर प्रोड्यूसच झाले नाही, ठीक आहे, तर कलर्स प्रोड्यूसच झालं नाही तर ऑटोमॅटिक जे काही तुम्हाला व्हिजन दिसणार आहे हे काय असणार आहे? ब्लॅक असणार आहे. आज आता मला हा माऊस दिसतोय, हा ब्लॅक कलरचा दिसतोय. कारण का? माझ्या ब्रेन मध्ये हे ब्लॅक कलरच फक्त मला, म्हणजे कुठला कलरचा सेन्सच इंड्यूस होत नाही. बाकी काय गाव ना तिकडे बॅकवर्ड सपोर्ट मुंबई आपलं फक्त एक प्लेअर चेन्नईमध्ये म्हणून काय चेन्नई असे होत नाही. काय बरं होती आमची अकादमी पुढचंच खेळायला कुठे एवढी पण अरे बघ काय बॉलिंग पॉवर प्लेला खेळला काय खेळलं ओके. ओके, तर आता कोन सेल मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला? 7 मिलियन कोन सेल्स आहेत रेटिनामध्ये. ठीक आहे. हे 3 प्रकारच्या लाईटशी डील करतात ह्या सेल्स वेगवेगळ्या. कुठल्या कुठल्या? रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. याच्यामध्ये कलरिंग पिगमेंट आहे कुठला? आयडॉप्सिन. रॉड सेल मध्ये कुठला होता? रोडॉप्सिन. रोडॉप्सिन बनलेला कशापासून आहे? स्कोटॉप्सिन आणि रेटिनाल. आयडॉप्सिन कशापासून बनलेला आहे? रेटिनाल आणि फोटॉप्सिन. ठीक आहे, हे 2 गोष्टी महत्वाच्या इथं लक्षात ठेवायच्या. तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची? परसेप्शन ऑफ लाईट जी आहे डिपेंड्स करतं कुठल्या टाईपच्या कोन्सल्स स्टिम्युलेट झालेत, रेड, ग्रीन का ब्ल्यू, काय ह्याचं कॉम्बिनेशन आणि ते किती पर्सेंट मध्ये. सो परसेप्शन ऑफ जे लाईट जे होतं हे कोन्सेलच्या टाईपवर डिपेंड करतं. जर व्यवस्थित सगळे कलर व्यवस्थित मिक्स झाले तर व्हाईट कलर होतो, आणि जर कलर्स व्यवस्थित प्रोड्यूसच झाले नाहीत, ठीक आहे, म्हणजे कोन्सेल्स स्टिम्युलेट व्यवस्थित झाले नाहीत, तर काय होईल? देअर विल बी अ ब्लॅक कलर. प्रोसेसिंग ऑफ इमेज इन ब्रेन. आता जी काही इमेज तयार झाली, ठीक आहे, त्याचं प्रोसेसिंग ब्रेन मध्ये कसं होतं? सो all this visual information that your brain receives,
इट टेक्स प्लेस बिकॉज ऑफ प्रोडक्शन ऑफ इमेज इन युअर रेटिना. ठीक आहे, इमेज जी काही रेटिनामध्ये तयार होती, जो काही कलर आणि बाकीची काही इमेज तयार होती रेटिनामध्ये, रेटिनाच्या पण कुठं कुठं स्पेसिफिकली कोन्स आणि रॉड्स मध्ये तयार होती. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, दिस इन्फॉर्मेशन इज नाऊ कॅरीड टू युअर ब्रेन. सी युअर आय मध्ये फक्त इमेज तयार करायचं, त्याचा कलर प्रोड्यूस करायचं हे काम होतं. पण हा कलर, त्याचा शेप, त्याचं स्ट्रक्चर, त्याच्याबद्दलची माहिती, हे सगळं नॉलेज कुठं आहे? ब्रेन मध्ये. सो दिस इन्फॉर्मेशन हॅज टू ट्रॅव्हल टू युअर ब्रेन. सी आता घरामध्ये, ठीक आहे, तुम्ही टेस्ट घेतली, आता तुमच्याजवळ आता तुमच्याकडे ग्लुकोमीटर आहे. ग्लुकोमीटर, एव्हरीबडी नो व्हॉट इज अ ग्लुकोमीटर? ग्लुकोज रेंज. ब्लड ग्लुकोज चेक करण्याचं मशीन असतं. ठीक आहे, त्याला ग्लुकोमीटर म्हणतात. ठीक आहे, ब्लड ग्लुकोमीटर आहे तुमच्याकडे. ग्लुकोमीटर तुम्ही पाहिला, ठीक आहे, तुम्हाला फक्त माहिती आहे नॉर्मल व्हॅल्यू किती आहे. मग जर व्हॅल्यू वाढली तर तुम्हाला काय करावं लागतं? ते ग्लुकोमीटरची व्हॅल्यू घेऊन कोणाकडे जावं लागतं? डॉक्टरकडे. बिकॉज डॉक्टर इज द पर्सन हु इज गोइंग टू अनालाइज द थिंग्स. काय बाबा हे ब्लड रिपोर्ट, ह्याच्यानुसार ह्याला काय ऍक्शन दिली पाहिजे, काय औषध दिलं पाहिजे आणि किती डोस दिला पाहिजे, हे डॉक्टर ठरवणार आहे, तुम्ही नाही. घरात बसून तुम्ही काय बघू शकता? जास्तीत जास्त नॉर्मल आहे का नाही. पण जर काय माहिती झाली तर तुम्हाला कुठं जावं लागणार आहे? डॉक्टरकडे. नॉलेज आहे तुमच्याकडे, ठीक आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, पण you don't have knowledge. See, there is much difference between information and knowledge. So you got information, now you have to transfer it to your brain. मग जे काही तुम्हाला दिसलंय, जे काही इमेज तयार झालेली आहे, ह्याची माहिती तुम्हाला कुठं पाठवावं लागणार आहे? ब्रेन. ठीक आहे. नाउ ब्रेन, पर्टिक्युलरली युअर 3 टाइप्स ऑफ सेल्स मी तुम्हाला सांगितलं होतं. दे ट्रान्समिट इम्पल्सेस डायरेक्टली फ्रॉम रेटिना टू ब्रेन. रेटिना मधल्या 3 सेल ब्रेन कडे इम्पल्सेस पाठवतात. कुठल्या कुठल्या? तुमच्या फोटो रिसेप्टर सेल्स आहेत, तुमच्या बायपोलर सेल्स आहेत आणि गँग्लिओनिक सेल्स आहेत. 3 सेलची नावं रेटिनाच्या नीट लक्षात ठेवा. फोटो रिसेप्टर सेल, बायपोलर सेल आणि गँग्लिओनिक सेल. ठीक आहे, ह्या काय करतात? इम्पल्सेस जनरेट जे काही झालेले आहेत, लाईट आली, लाईट रेटिनावर पडली, त्यामुळे काही इम्पल्सेस जनरेट झाले. सी, लाईट आली, रेटिनावर पडली. रेटिना म्हणजे कशात? फोटो रिसेप्टर सेलवर, कोन आणि रॉडवर पडली. तेव्हा काय झालं? रेटिना सिसचं ट्रान्स झालं, ट्रान्सचं सिस झालं, जी काही एनर्जी कन्वर्ट झाली ती कशात झाली? नर्व इम्पल्सेस. मग हे नर्व इम्पल्सेस ह्या सेल काय करतात? पुढे पाठवतात ब्रेनला. कुठल्या कुठल्या सेल? फोटोरिसेप्टर सेल, गँग्लिओनिक सेल आणि बायपोलर सेल्स. नर्व फायबर ऑफ गँग्लिओनिक सेल्स फ्रॉम बोथ आईज कॅरीज इम्पल्सेस अलॉंग 2 ऑप्टिक नर्व्स. सी, 2 ऑप्टिक नर्व, एका डोळ्यामधून एक, एका डोळ्यामधून एक ऑप्टिक नर्व निघते. ऑप्टिक नर्व कितवी आहे? आपण क्रॅनियल नर्व्स पाहिलेत. ऑप्टिक नर्वचा नंबर कितवा आहे? दूसरा, सेकंड. Absolutely right. So Second. second cranial nerve is called as optic nerve. It carries each nerve fiber. It carries from one eye. So 2 optic nerves, they carry information from your brain. These optic nerves, they meet at a structure we call it as optic chiasma. ठीक आहे, हे एका स्पेसिफिक स्ट्रक्चर मध्ये मिळतात, त्याला म्हणलं जातं ऑप्टिक कायझमा. वेअर फायबर्स फ्रॉम नेझल हाफ ऑफ इच रेटिना दे क्रॉस ओव्हर फ्रॉम टेम्परल हाफ ऑफ इच रेटिना. सॉरी, टेम्परल हाफ पासून जे काही ऑप्टिक फायबर्स येतात हे एकमेकाला क्रॉस करत नाहीत, ते सरळ निघून जातात. पण नेझल पार्ट पासून येणारे काय होतात? एकमेकाला असे क्रॉस करतात. त्यामुळं राईट साइड च्या डोळ्यामध्ये जे काही विजन झालंय हे लेफ्ट साइडच्या ब्रेन मध्ये तुम्हाला दिसेल, आणि लेफ्ट साइडला जे काही झालेलं आहे हे राईट साइडच्या इथे दिसेल. इट हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ ऑप्टिक कायझमा मध्ये काय होतात? हे ऑप्टिक नर्व काय होतात? क्रॉस होतात. इकडची इकडे जाते, इकडची इकडे जाते, इकडची इकडं आणि इकडची इकडे जाते. ठीक आहे, हा ऑप्टिक कायझमा म्हणजे जिथे क्रॉसिंग ओव्हर होते एक्झॅक्ट कुठं असतं? तुमच्या पिच्युटरी ग्लँड जी असते ना, पिच्युटरी ग्लँडच्या एक्झॅक्ट पुढं असं असतं ऑप्टिक कायझमा. पिच्युटरी ग्लँडच्या एक्झॅक्ट पुढं हे क्रॉसिंग ओव्हर होतं. द ऑप्टिक नर्व्स आफ्टर क्रॉसिंग कायझमा इट इज कॉल्ड एन ऑप्टिक ट्रॅक्ट. ऑप्टिक नर्व असते पहिल्यांदा, जेव्हा ती ऑप्टिक कायझमा क्रॉस करून पुढे जाते तेव्हा त्याला म्हणलं जातं ऑप्टिक ट्रॅक्ट. प्रत्येक ऑप्टिक ट्रॅक्ट काय असतो? हा पोस्टेरियरली म्हणजे मागच्या साईडनं, ठीक आहे,
इट enters into primary visual cortex. So प्रत्येक ऑप्टिक ट्रॅक जो आहे, ठीक आहे, हा काय होतो पोस्टेरियरी म्हणजे मागच्या साईडून कशात जातो तर प्रायमरी व्हिज्युअल कॉर्टेक्स. ठीक आहे, इट इज अ पार्ट ऑफ युअर ब्रेन. ठीक आहे, पर्टिक्युलरली ऑक्सिपिटल लोब ऑफ सेरेब्रम. ऑक्सिपिटल लोब म्हणजे काय, सेरेब्रम. ठीक आहे, मेन ब्रेनचा पार्ट हा सेरेब्रम पुढचा, त्याचा ऑक्सिपिटल लोब म्हणजे पाठीमागचा लोब. ठीक आहे, इथं तुमचं सेंटर ऑफ व्हिजन असतं. तिथे हे दोन ऑप्टिक ट्रॅक काय करतात, आतमध्ये जातात आणि तुम्हाला इमेज परसिव्ह होते. सी इट इज अ व्हेरी गुड डायग्राम, आय गॉट इट फ्रॉम इंटरनेट. ठीक आहे, सो these are your eyes. these are your eyes. आता इथं बघा तुम्ही, दिस इज नेझल हाफ. हा जो काय आहे हा नाकाजवळचा. सी हे दोन डोळे आहेत, इथं तुमचं नाक असेल, बरोबर आहे, दोन डोळ्याच्या मध्ये आपलं नाक आहे. सो नाकाच्या जवळचा पार्ट त्याला आपण म्हणतो नेझल हाफ. आणि हा कानाच्या कडचा भाग झाला, बरोबर, ह्याला म्हणतो आपण टेम्पोरल हाफ. नाउ हा नेझल हाफ, आता ह्या दोन ऑप्टिक, हा जो काय रेटिना आहे तुमचा आय, ठीक आहे, हा रेटिना, या रेटिना मधून हे ऑप्टिक नर्व निघतात. ह्या पार्टला आपण म्हणतो ऑप्टिक डिस्क, राईट. इथून तुमच्या ऑप्टिक नर्व ब्लड वेसल्स एंटर करतात आणि बाहेर पडतात. सो या ऑप्टिक डिस्क मधून काय होतात, ह्या दोन ऑप्टिक नर्व बाहेर पडतात. एक नेझल हाफची असते, एक टेम्पोरल हाफची असते. नेझल हाफची जी काही येते ही काय होते, क्रॉस ओव्हर होते. हे बघा, ही पर्पल कलरची आहे बघा. ठीक आहे, ही पर्पल कलरची आहे, इथं काय झाली, क्रॉस झाली. ही ऍक्च्युली ह्या भागातून सरळ जायला पाहिजे होती, नाही, ही काय झाली, इथं क्रॉस झाली आणि इकडे गेली. ह्याच्या उलट ह्या डोळ्यामधली ही ऑप्टिक नर्व जी आहे ही रेड कलरची आहे, ही इकडून आली, ही डायरेक्ट सरळ इकडे जायला पाहिजे होती, पण ही काय झाली, इकडे आली. ओके, सो वी कॉल इट एज क्रॉसिंग ओव्हर. इथं काय झालंय, क्रॉस ओव्हर. जिथं क्रॉस ओव्हर झालं त्या जागेला आपण काय म्हणतो, ऑप्टिक कायझमा. ऑप्टिक कायझमा हा कुठं असतो, तुमच्या पिट्युटरी ग्लँडच्या पुढे असतो. ठीक आहे, आता हा बघा टेम्पोरल हाफ. टेम्पोरल हाफ मधून जी काही ऑप्टिक नर्व येते ही डायरेक्ट ब्रेन कडे जाते, सेरेब्रम कडे. ही पण बघा डायरेक्ट सेरेब्रम कडे. ठीक आहे, हा जो पार्ट आहे वी कॉल इट ॲज ऑक्सिपिटल लोब ऑफ व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणतो आपण याला. हा कुठं असतो, ऑक्सिपिटल लोब ऑफ सेरेब्रम. बाकीचे पण बरेचसे डिटेल्स आहेत त्यामध्ये, या डायग्राम मध्ये, एवढं डिटेल मध्ये जाऊ नका, फक्त हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. महत्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, नेझल हाफ क्रॉस ओव्हर होतो, ऑप्टिक कायझमा म्हणतात त्याला. ठीक आहे, उजवा ऑप्टिक नर्व डावीकडे जाते, डावी ऑप्टिक नर्व उजवीकडे जाते. हा टेम्पोरल हाफचा ऑप्टिक नर्व हा डायरेक्ट करस्पॉन्डिंग लोब कडे जातो. जिथे ह्या ऑप्टिक नर्व पोचतात त्या भागाला म्हणायचं व्हिज्युअल कॉर्टेक्स. काय म्हणायचं त्याला, व्हिज्युअल कॉर्टेक्स. हा कुठं असतो, ऑक्सिपिटल लोब ऑफ सेरेब्रम. म्हणजे जे काही तुमचं व्हिजनचं नॉलेज होतं ते कुठं होतं, ऑक्सिपिटल लोब ऑफ सेरेब्रम. ठीक आहे, थँक्यू.